नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, खूप अगदी महत्त्वाची न्यूज आहे आणि आनंदाची ही न्यूज म्हणायला हरकत नाही, कारण आजच ही न्यूजपेपरला न्यूज आलेली आहे. तुम्ही अगदी डेट वाईज तुम्ही ते पाहू शकता. मी तुम्हाला दाखवते. बुधवार 26 फेब्रुवारी म्हणजे आज ही न्यूज आलेली आहे सकाळ न्यूजपेपरला. आणि ती कोणती न्यूज आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलला, त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची कल्पना मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये बारामती या ठिकाणी आणि बीड जिल्ह्यामध्ये परळी या ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळालेली आहे. तर खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मंत्रिमंडळ बैठकीत 1343 कोटी 74 लाखाच्या निधीस मान्यता मिळालेली आहे. हे तुम्ही स्क्रीनवरती पहा आणि पूर्णपणे न्यूज अगदी आहे, तुम्ही स्क्रीनवरती वाचूही शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 ठिकाणी आपल्याला वेटरनरी कॉलेजेस चालू होणार आहेत आणि ह्या वेटरनरी कॉलेजमध्ये अगदी तुम्ही दोन्ही ठिकाणचं अगदी पूर्ण डिटेल्स न्यूज पहा, म्हणजे लक्षात येईल की किती संख्येने इंटेक असणार आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ इथे तुम्ही पाहू शकता, तिथे जागा उपलब्ध होणार आहे. बारामती तालुक्यातील महाविद्यालयांसाठी 82 एकरची जागा उपलब्ध करून देणार आहे आपल्याला महाराष्ट्र सरकार. आणि त्याचबरोबर परळी या ठिकाणी सुद्धा तिथे 75 एकर जागा उपलब्ध करून देणार आहे. तर ही अगदी एवढ्या मोठ्या जागेमध्ये हे दोन्ही कॉलेजेस उभारण्यात येणार आहेत आणि त्या दोन्ही महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमता म्हणजेच तिथला इंटेक किती असणार आहे, तर प्रत्येक कॉलेजमध्ये 80 हा विद्यार्थ्याची संख्या असणार आहे. तर अगदी 2024मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क असताना सुद्धा काही संख्या कॉलेजची आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये कमी आहे, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन्स मिळाले नाही. तर ह्या वर्षी म्हणजे 2025मध्ये जर हे दोन्ही कॉलेजेस आले तर प्रत्येक कॉलेजला 80 ह्या संख्येने जर सीट्स आल्या तरी आपल्याला तिथे अगदी बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना अगदी वेटरनरी कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप अगदी हेल्पफुल राहणार आहे. तर अगदी हे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता. त्यांनी निधी पण इथे त्यांनी संख्या दिलेली आहे, तेवढा निधी त्यांनी मान्यता मिळालेली आहे आपल्याला महाराष्ट्र सरकारतर्फे. अगदी आज सांगण्यात आलेलं आहे सकाळ माध्यमाच्या न्यूजपेपरमधून. तर खूप अगदी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर अगदी असेच नवीन तुम्हाला जर युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची पूर्णपणे कल्पना मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही विद्यार्थी नवीन असतील, यावर्षी 2025मध्ये एक्झाम देऊ इच्छिणारे नीट असतील, नीटचे विद्यार्थी किंवा पालक पण हा जर व्हिडिओ पाहत असतील तर त्याही विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी पण हा व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, अगदी कॉलिंग नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप पण नंबर दिलेला आहे. तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही पूर्णपणे सविस्तर माहिती विचारू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हायचं असेल तरी त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता. एवढंच त्यानिमित्तानं आज आम्ही व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.